नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र कैलाश बलराम खाने सर। काल रात्री माझा मित्र विक्की दयाळ याने पॉवरलूम येथून पकडलेला हा कोबऱ्याचा पिल्लू, नागाचं पिल्लू म्हणण्यापेक्षा याचं वय आहे जवळपास 4 ते 5 महिन्याचं। हा काही जास्त मोठा नाहीये, जास्तीत जास्त 4 महिने याचं वय असेल आमच्या मते। हा पकडलेला आहे आणि याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगत बसण्यापेक्षा याची मी माहिती टाकलेली आहे भरपूर याच्यामध्ये। माझ्या YouTube चॅनलवर तुम्ही सर्च करून पहा, त्याच्यावरती मी याच्याबद्दलची माहिती टाकलेली आहे। मग आज आम्ही तुम्हाला याच्याबद्दल काय सांगणार आहोत किंवा आम्ही जे सर्पमित्र म्हणून काम करत आहोत, तर हे काम करण्यामागे आमचा उद्देश हाच आहे की एक तर लोकांच्या मनातली भीती निघून जावं, दुसरी गोष्ट सापांचे जीव वाचावे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोकांना याच्यापासून कसं संरक्षण मिळेल याच्याबद्दल आम्ही वेळोवेळी सांगत असतो। तर साप चावल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, साप चावल्यानंतर आपण कोणची काळजी घ्यायला पाहिजे, कशा प्रकारे आपण व्यवस्थित दवाखान्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, हे आम्ही वेळोवेळी सांगत असतो। आमच्या प्रत्येक व्हिडिओमधून आम्ही याची जनजागृती करत असतो। परंतु हेच करत असताना आम्हाला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत की बा सर, तुम्ही हे साप पकडण्याचं प्रशिक्षण कुठून घेतलं, तुमच्याकडे काही काडी आहे का, तुमच्याकडे काही मंत्रतंत्र आहे का? तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की आमच्याकडे अशा कुठल्याही प्रकारचे मंत्रतंत्र वगैरे काही नाहीये। आम्ही हे कुठलंही शिक्षण घेतलेलं नाहीये। मी आणि विक्की दयाळ यांनी स्वतंत्र शिक्षण घेतलेलं आहे। आम्हाला कुठला गुरु सुद्धा नाहीये। फक्त आम्ही काय केलेलं आहे, आम्ही दोघं वेगवेगळे अभ्यास करून ह्या सापांच्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही भेटी देऊन वेगवेगळ्या सर्प उद्यानाला आम्ही भेटी दिलेल्या आहेत। त्याच्या माध्यमातून आम्ही ह्या सापांचं ज्ञान घेतलेलं आहे। याच्यावर आम्ही म्हणजे सखोल अभ्यास केलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही साप हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला प्रत्येक फेसबुक वॉलवर, व्हॉट्सअपवर सगळीकडे तुम्हाला साप पकडणारे भरपूर मुलं दिसत असतील। हरकत नाही, 100% तुम्ही साप पकडा। पण आमचं म्हणणं हे आहे की जर तुम्हाला त्या सापांचा पूर्ण अभ्यास असेल तरच तुम्ही त्या सापांच्या याच्यामध्ये उतरा। जर तुम्हाला अभ्यासच नाही आहे सापांबद्दल आणि तुम्ही जर करत असाल एखादा आघोरी प्रयत्न, तर माझी विनंती आहे तसा कुठलाही प्रयत्न करू नका। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कोणालाही प्रशिक्षण देत नाही, कारण हा जीवाशी खेळणारा बितणारा खेळ आहे। याच्यामुळे आम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा कुठल्याही मुलाला आम्ही याच्याबद्दलचं सांगत नाही साप पकडा म्हणून, किंवा आम्ही साप पकडायचं कोणाला शिकवलेलं देखील नाहीये। त्याकरता माझं एवढंच विनंती आहे की ज्यावेळेस जो कोणी विद्यार्थी किंवा मुलगा एखादा नवीन सर्पमित्र असेल, तर माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही त्या सापांबद्दल अगोदर पूर्ण माहिती घ्या, त्याला तुम्ही काय करा नंतरच हाताळा, त्याच्याशिवाय तुम्ही त्याला हात लावू नका। बस आमची एवढीच विनंती आहे। आणि जास्तीत जास्त आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला जे नवीन व्हिडिओ आहेत याच्याबद्दल आम्ही तुम्हाला त्याची माहिती देऊ। धन्यवाद। याला सोडत आहे आणि हा साप चावल्यानंतर कुठलंही मंत्रतंत्र न वापरता सरळ आपण जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जर गेलो तर निश्चितच माणसाचा जीव वाचू शकतो। पहा याचं सौंदर्य, किती सुंदर फणा आहे, पहा एकदा। आमची हाताळण्याची पद्धत पहा, आम्ही पूर्णपणे काळजी घेतो आणि नंतर याला सोडतो। ठीक आहे, बघा तुमच्या समोर मी याला सोडतोय आता। टिकचा वापर करा। जायच्या तयारीमध्ये नाही येतो, त्याची इच्छा नाहीये अजून, तो फोटो सेशन करण्याची तयारीत दिसतोय तो साप। आम्ही जास्त हाताळत नाही, सुरक्षितपणे हाताळतो आम्ही याला।